चला सकाळी सकाळी ना तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आता सकाळची सुरुवात आहे ना मगाशीच म्हणजे एक अर्धा तासापूर्वी झालेली आहे। सगळे भांडे लावायला घेतले होते मी किचनमधले, पण त्यात मला आठवलं की आपल्याला जरा लॉंग व्हिडिओ शूट करायचा आहे ना, तर आजचा हा लॉंग व्हिडिओ जो आहे ना तो लॉंग गॅप नंतर येतोय। तर चला आता इथून पुढे ना आठवड्यातनं 2 वेळा तरी 2 किंवा 3 वेळा जमलं तर 4 वेळा सुद्धा व्हिडिओ लॉंग टाकायचा मी प्रयत्न करणार आहे। आणि आता किचनमध्ये आले ना, तर पहिल्यांदा किचनमध्ये आल्यावर ना मी सगळे भांडे जे रात्रीचे घासून ठेवलेले असतात ना ते पहिल्यांदा लावून घेते आणि थोडासा किचन ओटा असा मोकळा असला ना की मला जरा बरं वाटतं। त्यानंतर जरा पाणी पिले, गरम पाणी नाही पिले, साधंच पाणी पिले आणि आता मुलांच्या टिफिनची तयारी करते। तर आज मंथ एंड आहे ना, त्यामुळे मुलांना हाफ डे स्कूल आहे आणि त्यामुळे ना त्यांना फक्त पोहे न्यायचे आहेत। तर पोहे भिजवायला घेतले ना, तर 2 पिशव्यांमध्ये थोडे थोडे पोहे होते। म्हटलं चला दोन्ही एकत्र करावेत। आणि पिशव्यांमध्ये कसं होतं ना, खाली जे पोहे असतात ना त्यामध्ये बराचसा कचरा निघतो। तर मी दोन्ही पिशव्यांमधले पोहे जे आहेत ना ते आधी मस्त असे गाळून घेतले, गाळून नाही म्हणता येणार, चाळून घेतले। आणि आता पोहे कसे बनवायचे हे काही मी दाखवणार नाही, ते प्रत्येकाला जमतात। त्यामुळे इथे फक्त पोहे ना भिजवायलेचे व्यवस्थित, म्हणजे ते ना नरम राहतात, असे कडक होत नाहीत। तर माझे बऱ्याच वेळा कडकच होतात, पण मी आता ह्या वेळेस ना थोडे जास्त वेळ भिजवून ठेवले होते। आणि पहिल्यांदा ना थोडेसे शेंगदाणे तळून घेतले। आणि आता आमच्याकडे कसं आहे, दोघांना ना पोहे, एकाला कांदा आणि मिरची घातलेले पोहे आवडतात आणि एकाला बिना कांद्याचे पोहे आवडतात। त्यामुळे आता हे कांदा आणि मिरची मी असं थोडंसं परतून काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग ते पोहे परतून झाले ना की मोठ्याचे पोहे काढून घेणार आहे आणि मग त्यामध्ये कांदा आणि हे टाकणार आहे सगळं। तर असे काही पोहे मी दरवेळेस बनवत असते, कारण की आमच्या दोघा मुलांना ना एकाला कांदा घातलेले पोहे आवडतात, एकाला कांदा न घातलेले पोहे आवडतात। तर हे असं कॉम्बिनेशन मला दोन्ही वेळेस करावंच लागतं। तर हे बघा मी मस्त असे सगळे परतलेला कांदा वगैरे ना तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि आता तेलामध्ये मोहरीची फोडणी करून आहे ना फक्त पोहे आणि शेंगदाणे परतून घेणार आहे। तर त्यामध्ये हळद आणि मीठ आणि थोडीशी साखर अशी घालून मी हे पोहे बनवते, जे की खूपच छान आणि टेस्टी होतात। आता दोघांनाही पोहे बनवून दिले आणि दोघांचा टिफिन आज जरा साधा सिंपल होता, त्यामुळे थोडंसं मलाही रिलॅक्स होतं। सकाळची वेळ म्हटली ना की गडबडीचीच वेळ असते आणि त्यामध्ये ना जसं थोडंसं रिलॅक्स काम मिळेल ना तेवढं बरं वाटतं। आणि आता मुलं शाळेत गेलेली आहेत ना, तर मी आता देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे। आणि एरवी ना आमच्या आईच देवपूजा करतात, पण त्या आता गावी गेलेल्या आहेत, त्यामुळे सध्या मी देवपूजा करते, कधी शौर्यसुद्धा करतो। आणि आता मला ना क्लिनिकला जायचं होतं, पण त्याआधी ना मी कढी आणि भात बनवून ठेवला होता। आणि हे भजे मी तळते ना, ते मी दुपारी जेव्हा जेवायला घरी आले ना तेव्हा मग गरम गरम भजे तळायला घेतले होते। कढी आणि भजे खायचं आज खूप दिवसापासून माझं मन होतं, पण करायचा कंटाळा। आज काय कंटाळा बाजूला ठेवला आणि म्हटलं चला आज भजे करायचीच कुठल्याही परिस्थितीत। तर कढी थोडीशी पातळ झाली होती, ही थोडीशी घट्ट पाहिजे कढी, आणि त्याबरोबर मस्त कढी, भजे, भात, चपाती असं आमचं आज दुपारचं जेवण होतं। आणि संध्याकाळी मग क्लिनिकवरून घरी आल्यावर पहिल्यांदा चहा केला। चहा बिना साखरेचाच घेतोय सध्या मी। चला खूप दिवसांनी ना आज मी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला तो कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल ना तर लाईक नक्की करा। चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत सगळ्यांना बाय।